येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय, मला प्याव्यास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. या ठिकाणी येशू ज्यावेळेस तिला बोलतो त्यावेळेस तिला बोलत असताना तो म्हणतो, तुला जर हे कळलं असतं की मी कोण आहे किंवा हे पाणी मागणारा कोण आहे तर तू त्याच्याकडे पाणी मागितले असते, म्हणजे माझ्याकडे पाणी मागितलं असतं. आणि ज्यावेळेस माझ्याकडे पाणी मागितलं असतं त्यावेळेस तो म्हणतो की मी तुला जिवंत पाणी दिले असते. आज मला तेच बोलायचं की जिवंत पाणी जे आहे ते येशू जवळ आहे. आणि ही जी स्त्री येशू बरोबर बोलत आहे, ही स्त्री जी आहे ही काही चांगलं जीवन जगणारी स्त्री नव्हती. ऑलरेडी आपण तिचा इतिहास बघितला तर आपल्याला पाहायला भेटतो तिची पार्श्वभूमी चांगली नाही. ज्यावेळेस तो तिला म्हणतो की तू जाऊन काय कर, आपल्या नवऱ्याला बोलवून घेऊन आण, त्यावेळेस ती म्हणते, ती बोलत आहे त्याला, येशू तिला बोलत आहे, तो तिला म्हणाला तू जाऊन आपल्या 16व्या वचनात नवऱ्याला बोलून आण. ती स्त्री म्हणाली मला नवरा नाही. येशू तिला म्हणतो तुला नवरा नाही हे चांगलं बोललीस, पण तो काय म्हणतो, तुला 5 नवरे होते आणि आता ते तुझ्या बरोबर राहत नाही. म्हणजे ही बाई काही साधारण बाई नाही. ऑलरेडी किती जण होते, 5 नवरे होते आणि आता 6वा तिच्या बरोबर राहतो. आणि 6वा राहत असताना ही स्त्रीचं जीवन चांगलं नाही, म्हणजे गावामध्ये कोणी संबंध ठेवत नसेल. त्या काळामध्ये बघा, त्या काळामध्ये तिला 5 नवरे होऊन गेले आणि आता 6वा जो होता तोही तिचा नवरा नव्हता आणि त्याच्याबरोबर ती इनलिगल पद्धतीने राहत होती. मग जरुरी एकच मुलाखत, ह्या बाईला 5 नवरे होते. मग विचार करा ती किती, म्हणजे याच्याबरोबर राहिली असेल, याच्याबरोबर राहिली असेल, याच्याबरोबर राहिली असेल, पण तरी देखील ती सॅटिस्फाईड नाही झाली. आणि ती आता ज्याच्याबरोबर राहते ती पण तिचा नवरा नाही, पण तरी त्या माणसांना तिच्याबरोबर राहायला आवडतं. हे काय आहे, याला लस्ट म्हणतात, याला म्हणतात लालसा किंवा स्पिरिट असतो एक प्रकारचा. आपली पत्नी सोडून आपण जर दुसऱ्या बरोबर राहतो तर याला लालसा म्हणतात किंवा शरीराची लस्ट म्हणतात. आणि शरीराची वासना कंट्रोल करता आली पाहिजे, म्हणून तर देवाने एक दान दिलेलं आहे, इंद्रिय दमन. आणि ते इंद्रिय दमन नसल्यामुळे बऱ्याचशा हत्या कोणाच्या होते माहिती आहे आता सध्या, पुरुषाच्या हत्या. पुरुष भोळा बाबडा जातो प्रेमाने, लय प्रेम करतो, प्रेम प्रेम प्रेम, त्याला वाटतं खूप माझ्यावर प्रेम करत असेल, पण असं प्रेमात पार्ट्या करणारी अशी मुलगी ती होती. म्हणून मी वेळोवेळी सांगत असतो आपल्या मुलीकडं, आपल्या मुलाकडं लक्ष द्या. आपली मुलगी कुठं जाते, आपला मुलगा कुठं जातो, कुठं येतो, त्याला वाचन येतं का, तो अभ्यास चांगला करतो का, त्याला जमतं का, तो मोबाईलवर काय पाहतो, मोबाईल चेक करा. मोबाईलवरती जर अश्लील साईट असतील तर त्याला ब्लॉक करा आणि त्याला जे शिकायचं तेच. येशू कोणाबरोबर बोलत नाही हे जर तुम्हाला कळालं असतं ना तर तुम्ही काय म्हटले असते माहिती का, काय म्हटले असते, शिष्य लोक आल्यावर बोललेच त्याला, काय म्हटले असते तुम्ही, अरे बापरे येशू या बाई बरोबर बोलतो, अरे बाई बदनाम आहे ना, येशूला माहिती नाही का गावामध्ये हिच्या बरोबर कोणीच बोलत नाही आणि येशू हिच्या बरोबर संभाषण करतो, काहीतरी येशूचं दिसतंय. माणसाच्या मनात काय येईल काही सांगता येत नाही. साधं बहीण भाऊ जरी गाडीवर चालले तरी लोक त्याला विचित्र समजतात. या ठिकाणी जर मला तुम्हाला हे सांगायचं की ज्या स्त्री बरोबर येशू बोलत आहे ती स्त्री काही चांगल्या कॅरेक्टरची स्त्री नाही, तिचं कॅरेक्टर ऑलरेडी बॅड आहे, तिचं कॅरेक्टर चांगलं नाही. पण मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्याचं कॅरेक्टर चांगलं नाही त्याचं कॅरेक्टर चांगलं करण्यासाठीच येशू ख्रिस्त आहे. असं नाही आपण काय करतो, जो चांगला आहे त्यालाच इंजेक्शन देत बसतो, आजारी नसला त्यालाच इंजेक्शन देत बसतो, दे इंजेक्शन दे इंजेक्शन. पण येशू जो आलेला आहे तो ताराव्यास आलेला आहे, जे पापी आहेत पापी जनांना ताराव्यास आलेला आहे. पवित्र शास्त्र सांगतं सर्वांनी पाप केलं आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले. ही जी बाई आहे ही पापी स्त्री होती, तिच्या जीवनात 5 नवरे होऊन गेले होते आणि 6वा देखील तिचा नव्हता. पण या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं की येशू ज्यावेळेस येतो त्यावेळेस येशू याच बाईला बोलतो, कारण की येशूला माहिती आहे की बाई हरवलेली आहे, हिला जास्त देवाची गरज आहे. म्हणून येशू हरवलेले शोधाव्यास आला असं म्हटलेलं आहे. आणि ही हरवलेली होती आणि हरवलेली असताना तिला माहिती नव्हतं हे कोण आहे, तिला माहिती नाही हा माणूस कोण आहे, तिला तो माणूस दिसतो आणि म्हणून ती त्याला म्हणते गुरुजी आता काय माझ्याजवळ कसं मी तुम्हाला पाणी देणार आणि तुम्ही मला कसं पाणी देणार. या ठिकाणी ती स्पष्ट म्हणते की जे पाणी आहे
ती म्हणते की ती खोल विहीर आहे आणि ती म्हणाली महाराज पाणी काढायस आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर नाही तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून? आता ही विहीर पण खोल आहे, तुमच्या हातात भांड पण नाही आणि मग तुम्ही कसं काय म्हणता की पाणी काढून मी तुला जिवंत पाणी देईल? कारण की ही विहीर खूप खोल आहे, ही विहीर सहजासहजी याच्यातून पाणी काढता येणार नाही आणि मी तुम्हाला पाणी द्यायला पाहिजे. तर तुम्ही म्हणता तू जर ओळखलं असतं तर मी तुला जिवंत पाणी दिलं असतं. कारण की येशूला माहित होतं तिचं लाईफ, येशूला माहित होतं तिचं जीवन, म्हणून येशू तिला बोलत आहे. आज मला हे सांगायचं आहे, असे अनेक जण आज जे पापामध्ये आहेत, श्रापामध्ये आहेत, चुकीचं जीवन जगत आहे, अशा लोकांसाठी येशू जवळ जीवनाचं पाणी आहे. ज्यावेळेस हे जीवनाचं पाणी आम्ही घेतो त्यावेळेस आमचं जीवन सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करतं. शम्रोनी स्त्री आहे आणि ही स्त्री जी आहे ऑलरेडी वाईट गोष्टीमधून आलेली आहे आणि अशा स्त्री बरोबर तो बोलत आहे आणि बोलत असताना येशू तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी जे पाणी देईल जो कोणी पिईल त्याला कधी तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्याजवळ सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. म्हणजे हे पाणी जे आहे हे पाणी शारीरिक पाणी आहे. मग शारीरिक पाणी ज्यावेळेस आपण पितो त्यावेळेस काय होतं? आता एक ग्लास पाणी पिले, तुम्ही दिवसभर पाणीच पिणार नाही का? तुम्ही थोड्या वेळाने पाणी पिणार, परत पाणी पिणार, म्हणजे मरेपर्यंत तुम्ही पाणी पिणार. सायन्स शिकले असेल तुम्ही, 7वी 8वीलाच आपल्याला धडा होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की शरीराचा जो सगळं भाग आहे त्याच्यामधला 70% भाग पाण्याचा आहे. पाणी आपल्या शरीरात 70% आहे, 70% भाग आमचा पाण्याचा आहे. म्हणजे इतकं पाणी माणसाला पाहिजे. आणि हे जे पाणी आहे हे शारीरिक पाणी आहे. म्हणजे जे पाणी आपण वरतून घेतो त्याने तहान लागते आणि ते पाणी पिल्यानंतर आम्ही म्हणतो पुन्हा मला पाण्याची गरज आहे आणि ते पाणी मला घ्यावं लागतं, मी मरेपर्यंत पाणी पित राहील. पण पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगता मला, किंवा येशू ज्यावेळेस बोलतो तो म्हणतो, परंतु मी जे पाणी देईल जो कोणी तो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. पाणी कोणतं पाणी? कशाचं पाणी? कोणतं पाणी देणार आहे? येशूजवळ कोणतं पाणी असा? जीवनाचं पाणी. पण कुठून येणार ते? शारीरिक पाणी. जसं आता आपण पाणी घेतो त्यावेळेस कशाची तहान भागते? शरीराची. येशूजवळ कोणतं पाणी? शारीरिक पाणी का आत्मिक पाणी? प्रेज द लॉर्ड. तेच मला म्हणायचं आहे. शारीरिक पाण्याने शारीरिक तहान भागवल्या जाते, पण येशू जवळ जे सार्वकालिक जीवनाचं पाणी आहे तो म्हणतो ज्यावेळेस हे तू ओळखशील की मी कोण आहे, मी या ठिकाणी मसीहा ख्रिस्त उभा आहे आणि मी जे तुला देत आहे ते जर तू स्वीकारलं तर ते तुझ्यासाठी सार्वकालिक जीवनासाठी जिवंत पाण्याचं झरा होईल. म्हणजे ते जे पाणी तुम्ही घेताल त्या पाण्याने तुम्हाला कधीच तहान लागणार नाही. म्हणजे आत्मिक पाणी ज्यावेळेस आपण रिसीव्ह करतो, देवाचं वचन ज्यावेळेस स्वीकारतो त्यावेळेस हे पाणी दिसत नाही, हे पाणी अदृश्य आहे, परंतु हे पाणी आमच्या शरीरात जातं आणि हे पाणी ज्यावेळेस शरीरात जातं त्यावेळेस जात असताना ते आम्हाला आत्मिक बळ देतं. जसं शारीरिक पाणी ज्यावेळेस पितो त्यावेळेस आम्हाला शरीरामध्ये चांगलं तरतरीपणा वाटतो. थकलो त्यावेळेस आम्ही म्हणतो पाणी द्या, पाणी. कोणी पण जास्त थकवा आलात म्हणतो पाणी द्या आणि मग ते पाणी पिल्यावर त्याला ताजंतवानं वाटतं. तसं येशू म्हणतो हे सार्वकालिक पाणी माझ्याजवळ आहे, जो कोणी हे पाणी पितो त्या पाण्याने त्याला पुन्हा तहान लागणार नाही. म्हणजे आत्मिक तहान त्याची भागवल्या जाईल. हालेलुया. ही भाषा समजत नाही, ही भाषा स्पिरिच्युअल आहे, ही भाषा आत्मिक आहे. म्हणून येशू म्हणतो शरीराची तहान भागवण्यासाठी पाण्याची गरज आहे, पण माझ्याजवळ जीवनी पाणी आहे. म्हणजे जो कोणी हे जीवनातलं पाणी स्वीकारेल, जीवनातलं पाणी ज्यावेळेस हा घेईल त्यावेळेस त्याला या पाणी पिल्याने कधी तहान लागणार नाही. म्हणजे आत्मिक रीतीने तुम्ही मजबूत होताल आणि सार्वकालिक जीवनात प्रवेश करताल. म्हणून शारीरिक पाणी आणि आत्मिक पाणी आम्हाला ओळखता आलं पाहिजे. 4:14 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, परंतु मी देईल ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. म्हणजे सार्वकालिक म्हणजे जे जीवन आपण स्वीकारतो येशूपासून, ते जीवन स्वीकारल्यानंतर ते एक आत्मिक पाण्यासारखं आहे, ते अदृश्य पाणी आहे. जसं पाणी आपल्याला शारीरिक दिसतं तसं आत्मिक पाणी दिसत नाही. पण जो कोणी पाप क्षमा मागतो, पश्चाताप करतो, जसं मी मागच्या रविवारी शिकवलं, येशूच्या रक्ताने स्वच्छ होतो, त्यावेळेस त्याचं नवीन जीवनात तो प्रवेश करतो, तो बाप्तिस्मा घेतो, जुन्या जीवनाला मरतो, पाप सोडून देतो आणि पाप सोडून दिल्यानंतर तो एक नवीन सृष्टी म्हणून जगतो. आणि ज्यावेळेस तो वचन वाचतो त्यावेळेस आत्मिक पाणी रिसीव्ह करतो, स्वीकारतो. आणि जो आत्मिक पाणी त्याच्या आत जातं त्याला पुन्हा तहान लागत नाही.
ते त्याच्यासाठी जिवंत पाण्याचा उकळता झरा होतं. म्हणून आत्मिक पाणी स्वीकारणं गरजेचं आहे. आणि येशू तिला शारीरिक पाण्याबद्दल बोलत नाही. आज कितीतरी वाईट पण समाजात वाढत चाललेला आहे. आज खून होत आहे. आज मुलींचं कॅरेक्टर भ्रष्ट होत चाललेलं आहे. आज सगळ्यात जास्त लेडीज बिघडत चाललेल्या आहेत. जेंट्स नाही बिघडले ना. पहिले काय म्हणायचे, हा बाबा लय दारू पितून लय मारतो, सासूरवास आहे. आणि मग बाया काय करायच्या, किती मारहाण करणारा नवरा असो, किती दारू पिणारा नवरा असो, त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं. जात होत्या पळून. आता माझी आईच ना उदाहरण, माझे वडील लय दारू प्यायचे, बरोबर आहे की नाही, इतके दारू प्यायचे फुल. ऍक्सिडेंट झालं तर त्यांचं मला आठवतं चांगलं, एमएटी होते, त्यांचे पाय पूर्ण हे झाले होते, पूर्ण म्हणजे चालता येत नव्हतं. ते खरकत खरकत जायचे दारू प्यायचे, तरी दारू प्यायचे. आमची उधारी होती कपड्याची. माझे वडील जायचे तिथून कपडे घ्यायचे आणि दारूवाल्यांना कपडे वाटायचे, फक्त दारूच्या क्वार्टरसाठी, उधारी फुल. आणि तिथंच पगार कट करून घ्यायचे माझ्या वडिलाचं ते कपड्याला. कारण की कपड्याचं दुकान जो होतं ते कंपनीतल्याच माणसाचं दुकान होतं. म्हणजे इतकं त्यांना त्या ठिकाणी होतं, म्हणजे जायचे आणि दारू प्यायचे. पण माझ्या आईने माझ्या वडिलाला सोडलं नाही. आताची जर पोरगी असती तर मारली असतील लाथ. पोरगी पाहिजे. एक जण मला म्हणे, नाही ना थोडी ते पोरगी पाहिजे, पण कशी जरा गोरी पाहिजे. काय बरं, काळ्या पोरगीला काय झालं, काळ्याला गोरी, गोऱ्याला पण गोरी, म्हणजे गोरी पोरगी पाहिजे. मग गोरी पोरगी नेती गडावर देते वरतून ढकलून. कॅरेक्टर नाही पाहिजे. मुलगी कशी आहे ते कॅरेक्टर नाही पाहिजे. ती धार्मिक आहे का ते नाही पाहिजे. ती प्रामाणिक आहे का ते नाही पाहिजे. ती कशी असो ती गोरी पाहिजे. अरे बाबा, तोंड धुतल्यावर तू पाहिलंय का? हा, लिपस्टिक, लाली, पावडर ज्यावेळेस कसून तोंड धुतो आपण सकाळी सकाळी, पूर्ण धुतल्यावर पाहिजे लगेच तुम्ही काय बेसूर आहे, गोरी गोरीच करत होतं. ते लिपस्टिकमुळे चांगलं दिसतं माणूस. ते लावतात ते ना फाउंडेशन, ते फाउंडेशनमुळे चांगलं दिसतं. तुम्हाला खरी सुंदर पोरगी पाहिजे का? मी पाठीमागं पण सांगितलं होतं, सकाळी सकाळी तिच्या घरी जायचं आणि झोपेतून उठल्या उठल्या पोरगी पाहिजे. आणि जर खरंच ती सुंदर असेल ना, 100% लग्न करा. उगं लिपस्टिकवरती, पावडरवरती, मस्करा चस्करावरती जाऊ नका. मस्करा चस्करा गडावर नेतो आणि ढकलून देतो. आता ही पहिली घटना नाही आहे, ही भारतातली दुसरी घटना आहे. म्हणजे मानसिकता किती खराब झालेली मुलींची. दुसऱ्यांचा जीव घ्यायला देखील ते मागं पुढं पाहत नाही. याचा अर्थ हे नाही कॅरेक्टर खराब झालेले आहे, दुष्टात्मा कार्य करत आहे, चुकीच्या गोष्टी, चुकीच्या सवयी ॲडॉप्ट केलेल्या आहेत. तरुण लेकरांनी ते अडॉप्ट केलं. प्रामाणिक पण राहिलं नाही किंवा सत्यता राहिली नाही. आणि सत्यता न राहिल्यामुळे ह्या घटना घडत आहे. म्हणून आपल्या लेकरांना धार्मिक शिक्षण द्या. आपल्या लेकरांना रोज रात्री प्रार्थना करायला लावा. त्याला बायबल वाचन करायला लावा. आम्ही 3 बायबल वाचायला लावतो समाला, हिंदी, मराठी आणि इंग्लिश. आ ओ चा चो चालत नाही. आपलं वाचन घ्या. घरी गेल्यावर मुलांना वाच, बायबल वाच. वाचायला लागल्यावर जर त्याने असलं देवाने जगा हा काठी घ्या मारा चांगलं, पायावर फटके द्या, कुठं दुसरीकडनं कधी दुसरी वेळेस त्याला आलंच पाहिजे. आपण काय करतो, काय बाई सोन्या काय होत नाही, जा शाळेत. सोन्या मोठ्या झाल्यावर बिघडतो, मग दारू प्यायला लागतो. बाई बिघडती, मग बाईचा आपण जास्त लाड करतो, बाई बिघडते. त्याच्यासाठी बाईला वळण लावा, बाबाला पण वळण लावा. येशू ज्यावेळेस तिच्याशी बोलत आहे, तिचं कॅरेक्टर लाख खराब आहे, पण ज्यावेळेस येशू तिला बोलतो आणि तिला जे सांगतो त्यानंतर जे तिचं जीवन बदलतं ना, एकदम क्लिअरली, जसं की ती गढूळ पाणी आहे पण येशू तिला स्वच्छ पाणी देतो. त्या दिवसापासून तिचं जीवन बदलल्या जातं. म्हणून मी म्हणतो, माझ्याकडे आणताना असे लोकांना जे तुकार आहेत, जे मोक्कार आहेत, ज्यांना कानात बाळी आहे, ज्यांना केस वाढलेली आहेत, ज्यांना लोक म्हणतात हा गुटखा खातो, दारू पितो, काही हरकत नाही, त्यांना इथं आणा. मी तुम्हाला सांगतो, गॅरंटेड, तुम्हाला 100% सांगतो, आज तो तसा आहे पण उद्या तो तसा राहणार नाही, पूर्णपणे बदलल्या जाईल. मी थोडी चांगला होतो, तुम्ही थोडी चांगले होते. तुम्ही लय चांगले का? सांगा बरं कोण येतं. मी एकदम धुतल्या तांदळासारखा आहे. मी ना लहानपणापासून ना पवित्र आहे.
आणि मी बरोबर शोधताय. हे मला लाघवी भाषण येत नाही मला बोलता. जे रिअल आहे ते रिअल आहे. आणि जे शरीफ असताना तो लय खतरनाक असतो. शांत असतो ना तो एकदाच करतो पण कामच करतो. म्हणून जे दिसतायला शामळूक एकदम चष्मा बिष्मा त्याच्यावर जाऊ नका. केस बिस वाढलेले असले ती एक वेळेस डेंजर. लोक सरळ बोलतात आणि सरळ राहतात, पण जो शांत असतो तो एकदाच बोलतो पण एकदाच काम करतो, गडावूनच खाली. तसं करू नका. ही वाईट होती पण तिनं येशूचं वचन स्वीकारलं, त्यावेळेस तिचं जुनं जीवन त्याने सोडून दिलं. ज्यावेळेस आम्ही वाईट असतो काही हरकत नाही, वाईट असतातच सगळेच. आम्ही आईच्या पोटातून ज्यावेळेस जन्मलो त्यावेळेस जन्मत असताना आमचा जन्मच मूळतः पापी झालेला आहे. आमचे विचार तसे असतात. माणसाच्या मनात येणारे एकसारखे विचार वाईट असतात असं पवित्र शास्त्र सांगतं. म्हणजे प्रत्येक माणूस जो विचार करतो तो विचार चांगलेच विचार करतो असं समजू नका. माणसाच्या मनात येणारे विचार एकसारखे वाईट असतात म्हणजे याचा अर्थ माणूस वाईट नाही. त्याच्या मनात येणारे विचार वाईट आहेत, ते विचार खोडता येतात. एखाद्याला तुच्छ लेखू नका. देव विसरतो पण माणूस विसरत नाही. एखाद्याने चूक केली आणि ती जर का लक्षात आली, एखाद्या झाकून असलं तर ते काय नसतं, आणि उघडं झालं तर त्याचं सगळं गावभर बोबाट होतं. पण करतात तर सगळे, चुकतात तर सगळे, पण काय दोष देतात? याचं झालं की नाही याने चूक केली, याने असं केलं, याने तर सगळे चुकतात. पवित्र शास्त्र सांगतं रोम 3:23 मध्ये सर्वांनी पाप केलं आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले. देव म्हणतो या पृथ्वीवर एकही नीतिमान नाही, एक देखील नाही. मग मी पण नाही, बेनीन पण नाही. मग जर नीतिमान कोणीच नाही, सगळ्यांनी पाप केलं, तर सगळ्यांना देवाच्या वचनाची गरज आहे. देवाच्या शुद्ध पाण्याची, जिवंत पाण्याची गरज आहे. म्हणून येशू त्या शमरोनी स्त्री बरोबर बोलत आहे. त्याला माहिती आहे की हिचं जीवन चांगलं नाही. हिला अगोदर 5 नवरे होते, 5 नवरे सोडून दिले, 6व्या बरोबर राहत आहे आणि हिला खरी सुवार्तेची गरज आहे. म्हणून येशू तिच्या बरोबर उभा राहतो आणि तिच्याबरोबर बोलत आहे. साधी गोष्ट नाही. येशू उभा राहून येशूला तिथं बोलणं पाहून साधी गोष्ट नाही. कारण शिष्य ज्यावेळेस येतात त्यावेळेस असं म्हटलेलं आहे, त्यांनी देखील बघितलं की त्या स्त्रीला येशू बोलत आहे आणि स्त्रीचं कॅरेक्टर चांगलं नाही, आणि कॅरेक्टर चांगलं नाही आणि येशू तिच्याबरोबर बोलत आहे. तो तिला म्हणाला जाऊन आपल्या नवऱ्याला बोलून आण. ती म्हणते नाही, एक नाही, तो म्हणतो 5 नवरे तुला होते, हे बरोबर तू बोलतेस. ती तिसऱ्याला म्हणाली महाराज आपण संदेष्टे आहात. आता मला समजले, तुम्ही संदेष्टे आहात, तुम्हाला समजलं मी कोण आहे, तुम्ही संदेष्टे आहात. ती म्हणते आमच्या पूर्वजांनी ह्या डोंगरावर उपासना केली, तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरूशलेमेत आहे. येशू तिला म्हणाला बाई तुझ्या पित्याने उपासना ह्या डोंगरावर यरूशलेमेत करणार नाही, अशी वेळ येत आहे. माझे खरे मान तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता, आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो. कारण यहूद्यातूनच तारण आहे, तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे. आता ती स्त्री शमरोनी असल्यामुळे तिला उपासना पद्धती हे माहिती आहे की या डोंगरावरती आमच्या पूर्वजांनी उपासना केली, या डोंगरावरती त्यांनी उपासना केली. तुम्ही म्हणता बरोबर आहे, यरूशलेमेमध्ये मंदिर आहे शलमोनाने बांधलेलं, म्हणून तुम्ही यहुदी लोक जाऊन शलमोनाचं जे मंदिर आहे त्या मंदिरात उपासना करता. पण येशू तिला म्हणतो अशी वेळ येत आहे की डोंगरावरही नाही आणि मंदिरात नाही, तर खरे उपासक त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करते. हालेलुया. आत्मा समजतच नाही आपल्याला, देव आत्मा हे समजतच नाही. पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेले की देव आत्मा आहे. आत्मा म्हणल्यानंतर जसं की आपण बघतो की त्याला आकार नाही. जसं हवा या ठिकाणी लागत आहे, मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण तिचं अस्तित्व इथं आहे. मी जिवंत आहे, माझ्या नाकपुड्यात श्वास आहे म्हणजे मी जिवंत आहे. हवा लागते, हवा आहे. पण तुम्ही म्हटले हवा दाखवा, तर मी तुम्हाला हवा दाखवू शकत नाही, सॉरी, मला ती दिसत नाही. तुम्हाला कुठून दाखवू हवा अशी? म्हणून हवा हे काय लागते, मला जाणीव होते. गॉड इज स्पिरिट, देव आत्मा आहे. आणि तो म्हणतो की आता असे दिवस येत आहे की मंदिरामध्ये उपासना करायची वेळ नाही, तर जी उपासना होणार आहे ती उपासना आत्म्याने आणि खरेपणाने होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस देवाचे लोक एकत्रित येतात, तुम्ही एकत्रित येता, मी एकत्रित येतो, त्यावेळेस ती आत्म्याने उपासना होते. म्हणून तो म्हणतो की आता आत्म्याने उपासना करण्याची वेळ आली. तिला तो सुवार्ता सांगत आहे, तिला तो समजून सांगत आहे की बाई जे कॅरेक्टर आहे ते तुझं सोडून द्यायची वेळ आलेली आहे आणि तुझ्या तारणाची वेळ जवळ आलेली आहे. आता तुला बदलायचं आहे, आता तुझं जीवन समर्पित करायचं आहे देवाला. आणि म्हणून तो हे सांगत आहे. आणि योहान 4:24 मध्ये जे आपलं फेवरेट वचन जे नेहमी आपण शिकवतो मी, ते म्हणतो तो की देव आत्मा आहे. म्हणजे येशू ज्यावेळेस तिला बोलतो त्यावेळेस तो म्हणतो देव आत्मा आहे. म्हणजे आता मंदिरात
किंवा ज्या ठिकाणी निवास मंडप आहे ती उपासना करायची वेळ नाही, तर देव आता तिथं राहणार नाही. का देव तिथं राहणार नाही? कारण की देव जो आत्मा आहे, जुन्या कराराच्या काळामध्ये पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की मोशेला देवाने निवास मंडप बनवायला सांगितलं होता. निवास मंडपामध्ये जिथं इथं कराराचा कोष ठेवलेला असायचा, इथं देवाची उपस्थिती उतरून यायची आणि म्हणून देवाचं सानिध्य या निवास मंडपामध्ये असायचं. मग नंतर शलोमोनाने मंदिर बांधलं आणि मंदिर बांधल्यानंतर देवाची उपस्थिती जी आहे त्या मंदिरामध्ये आली आणि मंदिरामध्ये आल्यानंतर देव त्या मंदिरात वस्ती करायचा, जे इस्रायलाचं मंदिर होतं. पण आता काय म्हणतो येशू? देव आत्मा आहे आणि त्याची उपासना त्याच्या उपासकांनी, म्हणजे आता त्याच्या उपासकांनी, म्हणजे आता मंदिरात देवाचं सानिध्य नाही, तर त्याच्या उपासकाने जी उपासना करायची आहे ती उपासना करत असताना आत्म्याने करायची आहे आणि खरेपणाने करायची आहे, सत्यतेने करायची आहे. आणि ज्यावेळेस तो आत्म्याने खरेपणाने उपासना करल त्यावेळेस हे सानिध्य जे इथं होतं ते सानिध्य इथं येणार आहे. हालेलुया, हालेलुया. मग आता मंदिर कोण आहे? इथं बसलेलं कोण आहे? कशाचं मंदिर आहे? देवाच्या आत्मा. एक जणांनी मला प्रश्न केला होता, मग इस्रायल लोक कोणत्या देवाला मानत होते? मूर्ती होती का मंदिरात? बरोबर आहे त्यांचा प्रश्न. त्यांना समजलं नसेल म्हणून त्यांनी विचारला. मंदिरात मूर्ती होती? मूर्ती नव्हती. मी तुम्हाला शिकवलं, मंदिरात मूर्ती नव्हती. मंदिरात काय होतं? परमपवित्र स्थानामध्ये कराराचा कोश होता. इथं कराराचा कोश होता आणि देवाने मोशेला सांगितलं होतं कराराचा कोश असा निर्माण कर की जो कराराचा कोश, ज्याच्यावरती 2 दिव्यदूत असे समोरच्या बाजूला पंख पसरून असतील आणि त्याच्यामध्ये काय काय राहील? काय काय राहील याच्यामध्ये? दगडी पाट्या ज्या आज्ञेच्या, आणखी अरोनाची कळालेली काठी, आणखी आणि मान्ना, जो स्वर्गीय मान्ना इस्रायलांना रानात पुरवला. आणि मग म्हटलेलं आहे हा कराराचा कोश, याला अशा प्रकारे 2 असे मोठे मोठे लाकडी दांडे असायचे आणि त्यानंतर हा कोश जो होता, हा कोश याजक, फक्त निवडलेले लोक ज्यांना देवाने निवडलेलं आहे, लेवीय वंश, त्याच वंशाने हा कोश उचलून चालायचा असा नियम होता. कारण की याच्यावरती देवाची प्रेझेन्स होती. देव आत्मा आहे म्हणून मूर्ती नव्हती मंदिरामध्ये. कोणती मूर्ती नाही, कराराचा कोश होता. पण कराराच्या कोशाच्या पाया पडत नव्हते. कराराचा कोश देव नव्हता किंवा ते वरती असणारे करूप देव नव्हता, अरोनाची काठी देव नव्हती किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या दगडी पाट्या देव नव्हत्या. तर देवाचं सानिध्य जे यायचं ते देव आत्मा आहे आणि हा देव आत्मा त्या कराराच्या कोशावरती उतरून यायचा. म्हणून समजा इथं क्रॉस जरी लावला तर क्रॉस देव नाही. एखादा फोटो लावला तर फोटो आपण का लावत नाही? कारण की फोटो जर लावला तर लोक काय करतात? फोटोच्याच पाया पडायला लागतात. फोटो देव नाही, फोटो देव नाही. देव आत्मा आहे आणि मग तो तिला सांगतो की आता ह्या कराराच्या कोशावरती जो देवाचा आत्मा यायचा, जुन्या कराराच्या काळामध्ये मंदिरावरती मध्ये कराराचा कोश होता, तिथं देवाचा आत्मा राहायचा आणि कराराच्या कोशावरती देवाचा आत्मा यायचा. आता अशी वेळ येत आहे की या ठिकाणी देवाचं सानिध्य उतरत नाही मंदिरामध्ये, कराराच्या कोशावर देवाचं सानिध्य उतरत नाही. तर तो म्हणतो अशी वेळ येत आहे की जो आत्म्याने उपासना करतो, जो कोणी देवाला आत्म्याने उपासना करतो, जो कोणी पूर्णपणे देवाला समर्पित होतो, त्याच्यावरती परमेश्वराचा अभिषेक येतो. मी डोंगरावरती तासोनतास प्रार्थना करतो. म्हणता एवढ्या वेळ प्रार्थना कशी करता? कारण की ज्यावेळेस मी प्रार्थनेत रममान होतो त्यावेळेस मला कळतं की तर देवाची प्रेझेन्स आहे आणि देवाचा आत्मा मला स्पर्श करत आहे, त्याच्यामध्ये मी घडवून जातो. मग काही भीती वाटत नाही. तिथं वाटतं मी आहे आणि माझा देव आहे. आणि जिथं देव आणि आपण असलो त्यावेळेस तिथं काय भीती? तिथं देवाचं सानिध्य आहे. म्हणून हे जे मंदिर आहे तो म्हणतो आता मंदिरामध्ये उपासना व्हायची, डोंगरावरती उपासना व्हायची, कारण की डोंगरावरती देवाचं सानिध्य उतरून यायचं. परंतु आता अशी वेळ येत आहे जो आत्म्याने, म्हणजे देवाच्या सामर्थ्यामध्ये आत्म्याने कनेक्ट होतो, त्याच्यावरती देवाचा आत्मा आहे. म्हणजे मंदिर आता शरीर आहे आणि शरीररूपी मंदिरामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. म्हणून तो म्हणतो की आता ह्या शरीराला आत्म्यामध्ये कनेक्ट व्हायची गरज आहे. आपण शरीरातच जीवन जगतो म्हणून आपण चिंता असते, काळजी असते, कसं होईल, काय होईल, जमल का नाही, असं होईल का, तसं होईल का. का? कारण की शरीर फार प्रबळ आहे, शरीर फार प्रबळ आहे, शरीराच्या वासना फार प्रबळ आहेत. आता हे का होतं? लोक धक्का देतात, मुली धक्का देतात, कारण की ते स्पिरिच्युअली स्ट्रॉंग नाहीत किंवा ते आत्म्यामध्ये नाहीत किंवा त्यांना सत्य परमेश्वर कळाला नाही, म्हणून त्यांना चुकीची गोष्ट करताना भीती वाटत नाही, थोडी भीती वाटत नाही. कॉन्शियस मेलेला आहे.
चूक करताना भीती वाटत नाही, आणि ज्याला भीती वाटते तो देवाच्या सानिध्यात असतो, कारण की त्याला अभिषेक जपायचा असतो. सगळ्यात मोठा अभिषेक आहे. म्हणून पवित्र आत्म्याचं देव आत्मा आहे तो सांगतो. आणि जुन्या कराराच्या काळात तर आत्मा देवाचा मंदिरात असायचा, परंतु येशूच्या रक्ताने आपण स्वच्छ झालो. मी मागच्या वेळेस शिकवलं, येशू आला आणि वधस्तंभावर रक्त सांडलं, आणि रक्त सांडल्यानंतर कोंबड्या बकऱ्याचं रक्त आता शिंपडण्याची गरज नाही, एकदाच येशूचं रक्त सांडल्या गेलं. हा पडदा जो आहे वरपासून खालपर्यंत फाटल्या गेला. आता मनुष्य सरळ देवाच्या सानिध्यात जातो आणि देवाबरोबर संभाषण करू शकतो. म्हणजे प्रत्येक मनुष्य जो आहे त्याच्या पापाची ज्यावेळेस क्षमा मागतो, येशूचं रक्त कबूल करतो, तर तो एक नवीन सृष्टी आहे. म्हणून आम्हाला सत्य परमेश्वर कळायला पाहिजे, जो देव आत्मा आहे हा कळायला पाहिजे. कारण की येशू ज्यावेळेस तिला बोलतो त्यावेळेस येशू तिला सांगत आहे की आता देवाचं सानिध्य जे आहे ते आता देवाचं सानिध्य मंदिरात नाही, ते आता देवाचं सानिध्य कोशावरती नाही, ते आता देवाचं सानिध्य निवास मंडपात नाही, ते आता देवाचं सानिध्य जे आहे ते मंदिरामध्ये आहे. आणि 1 कोरिंथी 3:16 आणि 17 मध्ये काय म्हटलेलं बघा. 1 कोरिंथी 3:16 आणि 17. 1 कोरिंथी 3:16 आणि 17. पहा, तुम्ही देवाचे मंदिर आहात. पुढं तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो, देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. मग आता देवाचं मंदिर कोण आहे? मग आता उपासना इकडं आणि तिकडं करायची वेळ आलेली आहे का? मग डोंगरावरती उपासना करायची वेळ आहे का? यरुशलेमच्या मंदिरात जायची वेळ आहे का? काही लोक म्हणतात यरुशलेम पवित्र भूमी आहे, चला तिथं जाऊन आपण दर्शन घेऊ. मी म्हणतो दर्शन नका घेऊ, जाऊन बघा ना, असं बघायला काय हरकत. कारण की येशू तिथं येऊन गेला. आता तिथं येशू नाही. जो आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करतो त्याच्याजवळ येशू आहे. मग या ठिकाणी म्हटलेलं आहे की 1 कोरिंथी 3:16 आणि 17 मध्ये जी उपस्थिती मंदिरावरती यायची, जी उपस्थिती निवास मंडपावरती यायची, येशूच्या रक्ताद्वारे आपण स्वच्छ झालो, जसं मी मागच्या रविवारी शिकवलं. आणि मग त्याच्यानंतर आता देव म्हणतो मी हाताने बांधलेल्या मंदिरात वस्ती करणार नाही. मग देवाची वस्ती कुठं होणार आहे? शरीर रूपी मंदिर. का? कारण की तुम्ही देवाचे मंदिर आहात. मग इथं बसलेले कोण आहे? तुम्ही कोण आहात? देव कुठं वस्ती करतो? कुठं वस्ती करतो? देवाचं मंदिर जर आपण डिफाईल करतो, म्हणजे अस्वच्छ करतो, किंवा देवाचं मंदिर घाण ठेवतो, किंवा देवाचं मंदिर शरीराला म्हटलेलं आहे, जर वाईट पण वस्ती करतं, जर आजकालचे लेकरं अशा चुकीचे कामं करतात, नशा करतात, व्यसन करतात, मुली चुकीच्या गोष्टी करतात, किंवा मुलांना ढकलू देतात, मग ते देवाचं मंदिर आहे का? मग त्यांनी देवाचं मंदिर काय केलं? आता या स्त्रीला येशू बोलत आहे की स्त्री देवाचे मंदिर होऊ शकते का? होऊ शकते का? बोलत असताना ती होती का देवाचं मंदिर? नाही. येशू उगाच बोलत नाही तिच्याबरोबर. येशूला माहिती तिचं जीवन काय आहे, तिचं जीवन काय येशूला माहिती आहे. आपलं जीवन जरी झाकलेलं असलं आणि आपण म्हणत असतो मी गुप्त पाप करत आहे, आणि ह्या गुप्त गोष्टी माझ्याशिवाय आणि माझ्या मोबाईल शिवाय कोणालाच माहिती नाही. पण मी सांगतो जे अंधारात केलेलं आहे ते कशात? एक दिवस तुमचा मोबाईलचं लॉक उघडल्या आणि मग तुमचं सगळं सत्य बाहेर येईल. आता सगळं सत्य कुठं असतं? मोबाईलमध्ये. आता तुम्ही सावध होता, सगळं डिलीट करून टाकता. हे बघा, आपल्याला कोणाला दाखवायसाठी पवित्र जीवन जगायचं नाही. कोणीतरी आलं मग मी लोळून प्रार्थना करेल, नाही ना, मला नाही करायचं. मी का दाखवू? मी जसा आहे तसा टाईट उभा राहील. मला लोकांना नाही दाखवायचं ना. काही लोक पब्लिकमध्ये लय मोठ्याने प्रार्थना करतात, खूप मोठ्याने पब्लिकमध्ये. मीटिंगमध्ये गेलो, म्हणलं सूरज याला काय झालं? म्हणजे बाळासाहेब साहेब तू इथं लय मोठमोठ्याने प्रार्थना करतो. म्हणलं आणि इकडं आपल्याबरोबर ये म्हणलं, येत नाही म्हणलं कधी डोंगरावर. नाही म्हण, तिथं लय एकांत असतो, त्याला भीती वाटते. इथं लय मोठ्याने चालली, नाही म्हणे लोक पाहावं म्हणून मोठ्याने करत. कशाला?
तुमचं आणि माझं नातेसंबंध कोणाबरोबर आहे ते स्पष्ट सांगतो. तुम्ही देवाचे मंदिर आहात. म्हणजे आता मंदिर जे आहे शरीर आहे, आणि शरीर मंदिर असताना या मंदिराला शुद्ध करण्याची गरज आहे, पवित्र करण्याची. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, डॅशिंग लोक कधी पण परवडले, रोखठोक बोलतात, रोखठोक चालतात, चूक जरी केली तरी क्षमा मागतात आणि मोकळे होतात. पण जे एकदम शांत असतात, एकदम मध्ये असतात, ते कधी काय घोळ करतील सांगता येत नाही. म्हणून अरे बापरे असा होता, चांगलाच मुलगा पाहून देतील तुम्हाला आणि त्याच्याबरोबर लग्न करा आणि त्याच्याबरोबर प्रामाणिक राहा. आपलं चुकीच्या पद्धतीनं जाताल, लग्न करताल, गडावर जाताल, काही झालं त्यांनाही दोष देऊ नका आणि आम्हालाही दोष देऊ नका. अशा वाईट घटना ऐकू ऐकू माझं सुद्धा डोकं हे झालेलं आहे. किती चुकीचं सध्या वातावरण सगळीकडे चाललेलं आहे आणि त्या वातावरणामुळे सगळं खराब होत आहे. कारण की शरीर देवाचं मंदिर आहे असं म्हटलेलं आहे. आणि हे मंदिर जे आहे जर मी अस्वच्छ केलं, मला लोकांना दाखवण्यासाठी हे करायचं नाही. मला जे करायचं आहे, माझा देव आत्मा आहे आणि तो आत्मा या मंदिरात वस्ती करतो. म्हणून मी देवाचं मंदिर आहे, याच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. आणि जर मी या मंदिराला काही नुकसान पोचवलं तर देव माझा नाश करेल. मी जर चुकीच्या गोष्टी करत आहे, चुकीचं राहत आहे, चुकीचं वागत आहे, चुकीचे व्यसन करत आहे, चुकीचे कनेक्शन्स आहेत, चुकीचे रिलेशन्स आहेत आणि त्या रिलेशनमुळे माझं काय होणार आहे, मंदिर खराब होणार आहे. आणि अशा खराब मंदिरामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत नाही. पण तरी पण देव मला चालवतो नाही, देव नाही चालवत तुम्हाला, देव चालवत नाही. हे बघा, मी किती आव आणला, किती धार्मिकता दाखवली, जर माझं जीवन चांगलं नसलं, हे मंदिर जे आहे हे चांगलं नसलं, तर देव त्या मंदिराचा नाश करेल. कारण की मी देवाच्या मंदिराचा नाश करत आहात. आणि जे पवित्र मंदिर आहे ते कोण आहे, तर शरीर आहे असं म्हटलं. शरीरामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. म्हणून या ठिकाणी बसलेले लोक देवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. ह्या ज्या बाईला ते समजून सांगत आहे, याच्यासाठी समजून सांगत आहे कारण की या बाईचं कॅरेक्टर ऑलरेडी लूज आहे आणि ह्या बाईला तारणाची गरज आहे. या बाईला सत्य आणखी समजलं नाही. ही बाई सत्यापासून फार दूर आहे कारण की तिला 5 नवरे होऊन गेले आणि 6व्या बरोबर ती राहत आहे. म्हणजे तिचं जीवन आजही चांगलं नाही आणि त्या जीवनामध्ये जगत असताना देवाची इच्छा आहे या बाईचं जीवन चांगलं. आज जगामध्ये, आज समाजामध्ये भरपूर दुष्टता वाढत आहे. पण ती दुष्टता आम्ही स्वीकारू नये, तर आम्ही परमेश्वराचं मंदिर आहोत, तर आम्ही देवाची पवित्रता स्वीकारावी. म्हणून देवाचं मंदिर जे आहे, ते देवाचं मंदिर जे आहे ते आमचं शरीर आहे आणि आमच्या शरीराला आम्ही स्वच्छ आणि पवित्र ठेवलं पाहिजे. योहान 4:28 आणि 29 मध्ये बघा, ज्यावेळेस तिला हे सगळं कळालं आणि येशू जे बोलत आहे जिवंत पाण्याबद्दल ते तिला समजलं आणि तिनं त्याला स्वीकारलं आणि स्वीकारल्यानंतर तिनं काय केलं बघा तुम्ही, योहान 4:28 आणि 29. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त आहे. बघा, ती स्त्री म्हणते की मी जे काही सगळं केलं ते त्याला माहिती आहे. म्हणजे तो काही साधा नाही, तो ख्रिस्त आहे. तो ख्रिस्त असेल काय, ती म्हणते तो ख्रिस्त असेल काय, कारण की माझं गुप्त पातक याला कसं माहिती, याने कसं सांगितलं की मी असं असं करते. आणि असं करत असताना त्याने जे मला सांगितलं ते मला पटलं की माझं जीवन तसं आहे. म्हणून ती या ठिकाणी म्हणते तो ख्रिस्त तर नसेल ना. तिनं घागर तिथंच टाकून दिली, ती विसरली ते सगळं. तिला पाणी घेऊन जायचं होतं, एकटीच आली पाण्यासाठी, तिच्याबरोबर कोणी येत नव्हतं. तिथं दिसले नाही, बाया सगळ्या घोळका करून येतात पण ती एकटीच येते कारण की बाया तिला चांगलं मानत नाही, तिचं जीवन चांगलं नाही. एकटी आली आणि एकटी आल्यानंतर तिनं ज्यावेळेस येशूची भेट घेतली त्यावेळेस येशू तिच्याबरोबर संभाषण करत असताना तिचं जीवन बदललं आणि ती काय करते, घागर तिथंच टाकते, पळत जाते आणि गाववाल्याला सांगते, इकडे या, इकडे या, आता तरी माझं ऐका. तो ख्रिस्त तर नसेल ना, त्याने माझं सगळं सांगितलं, सगळं लाईफ माझं त्याला माहिती आहे. आणि मग ती सगळ्यांना म्हणते इकडे या, बोलवते आणि बोलवल्यानंतर 4:39 मध्ये सगळं शमरोन प्रांतातील त्या गावातील लोक येशूकडे आले आणि त्याला विनंती केली, त्यांनी 2 दिवस त्याच्याजवळ राहावं. आणि काय केलं लोकांनी, 4:39 मध्ये काय म्हटलेलं आहे, मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले, मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले. अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून, अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. बघा, त्या लोकांनी तिच्या बोलण्यावरून, शमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला की खरंच हा मोठा महान
संदेष्टा हा ख्रिस्त मसीहा आहे आणि मसीहा आमच्यामध्ये आलेला आहे आणि त्या दिवसापासून त्या बाईचं जीवन परावर्तित झालं. आज मला हेच सांगायचं की आमचं जीवन चांगलं पाहिजे हो. लोक काय म्हणतात ते विचार करायचा नाही. तुम्ही डॅशिंग राहता, डॅशिंग राहा, पण तुमचं अंतःकरण स्वच्छ पाहिजे, सुंदर पाहिजे, तुमच्या मनात पाप नसलं पाहिजे, तुमचं जीवन चांगलं असलं पाहिजे. आपण म्हणतो नाही मी गुप्त पातक करतो, जग मला बघणार नाही, पण जग न बघता देव आपल्याला बघत असतो. म्हणून या ठिकाणी शम्रोनी स्त्रीचं जीवन तिला वाटतं तिच्या दृष्टीनं ते चांगलं आहे. 5 नवरे होऊन गेले, 6व्या बरोबर राहत आहे, परंतु ते 5ही नवरे नव्हते आणि तिचं कॅरेक्टर जे होतं ते पूर्णतः लॉस्ट झालेलं होतं, संपलेलं होतं आणि ती त्याच्यामध्ये आनंदी होती. पापामध्ये माणसाला फार आनंद वाटतो. आता ज्यावेळेस डुक्कर याच्यात लोळतं, काय म्हणतात ते नालीमध्ये, त्याच तुम्हाला काय वाटतं डुकराला फार त्रास होतो का? मस्त एन्जॉय करता. हा तुम्ही तसं नाही. आणि त्या डुकराला समजतं का घाणीत लोळतो? अरे बाबा त्याला सवय आहे, त्याला आनंद वाटतं. हा काय मस्त पाणी आहे, अस्वच्छ पाणी. आपण म्हणतो अरे कसं काय, त्याला बाहेर काढा आणि त्याला चांगली आंघोळ घाला, स्वच्छ करा. परत काय करेल ते? एका दिवसात सुटेल का त्याची सवय? परत जाऊन आंघोळ, परत जाऊन आंघोळ. पण आपण डुक्कर नाही, आपण कोण आहोत? परत घाणीकडे परतायचं का? पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का? जो कोणी पाप करून सोडून देतो आणि पुन्हा त्याच्याकडे परततो तो कसा आहे? व्हेरी गुड. अरे असं पाहिजे, चर्चमध्ये वचन चांगले ऐकतात. तो कसा आहे? कुत्र्याने ओकलेल्या त्या ओकीकडे परतण्यासारखं आहे. ओकलेलं कधी चाटतो का आपण? मग एकदा पाप सोडल्यावर पापाकडे जातो म्हणजे काय करतो आपण? काय करतो? काय पवित्र शास्त्राचं वचन आहे ब्रदर. म्हणजे विचार करा, एखादा माणूस त्याला स्वच्छ आंघोळ घातली, येशूच्या रक्ताने स्वच्छ झाला आणि एकदा जर का तो त्याचं चांगलं जीवन सुरुवात केलं आणि पुन्हा जाऊन त्याने चुकीचं पाप केलं तर त्याला पवित्र शास्त्र सांगतं कुत्र्याने ओकलेल्या ओकीकडे परीत जाण्यासारखं आहे. मला नाही वाटत ती बाई परत गेली असेल. तिने एकदा ऐकलं, एकदा जीवन बदललं. एकदा जीवन बदलल्यानंतर सरळ असं म्हटलेलं तिनं जाऊन गावातल्या लोकांना आणलं, म्हटलं हा काय ऐकतो, हा काय सांगतो ते ऐका. आमचं जीवन तसंच होतं. आम्ही वाईट होतो, दारू पिणार होतो, वाईट जीवन जगणार होतो. एकदाच ऐकली सुवार्ता, एकदाच जीवन बदललं, परत त्या ओकीकडे गेलो, एकदाच सगळं सोडलं. पिली सिगरेट, परत 2 दिवसांनी तसं नाही केलं. एकदा टाकली, एकदा सोडलं, चुकीचं जीवन सोडलं, परत मागं वळून बघितलं नाही. असं करा. नाही तर काय होतं, आज पश्चाताप होतो, आज रडतो आपण आणि उद्या परत जे करायचं तेच करतो. हे तसं नाही. एकदा जर पापाचं जीवन टाकलं तर तुम्ही येशूच्या रक्ताने शुद्ध झालेले आहात. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो, तुम्ही देवाचे मंदिर आहात. म्हणजे एकदा जर मी सोडले त्या गोष्टी तर मी सोडल्या, कारण की माझ्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. आणि जर मी परत चुकीच्या गोष्टीकडे वळतो किंवा पाप करतो तर मी देवाच्या मंदिराचा नाश करतो, कारण हे देवाचं मंदिर आहे. आणि जो कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो, इथं नाही हा, तिथं ज्यावेळेस आपण न्यायासनासमोर उभं राहू त्यावेळेस या मंदिराचा नाश तो करेल. म्हणजे आपल्याला अग्नीत टाकण्यात येईल आणि तिथं रडणं आणि दात खाण्याचं. म्हणून तरुण मुलांना आणि मुलींना माझा सल्ला आहे, तुमचं लग्न झालं नाही काय उताळे होऊ नका, रिलॅक्स राहा, प्रार्थना करत राहा. देव चांगली बायको तुम्हाला देईल, चांगला नवरा तुम्हाला, पण चुकीच्या गोष्टीकडे वळू नका, चुकीच्या प्रेमात पडू नका. चांगलं जीवन जगा आणि आपलं मंदिर जे आहे हे शरीररूपी मंदिर हे देवाला समर्पित करा. देवबाब तुमचं जीवन अधिक आशीर्वादित करेल. म्हणजे शम्रोनी स्त्रीचं जीवन एकदाच बदललं. येशू म्हणतो जिवंत पाणी माझ्याजवळ आहे आणि ते जिवंत पाणी जे आहे ते अदृश्य पाणी जे आहे ते सार्वकालिक जीवनाचं पाणी आहे. शारीरिक पाण्याने तहान लागते, आत्मिक पाण्याने तहान लागत नाही. तुमच्या ज्यांचं तारण झाले असेल, जे आता तारलेले आहेत या ठिकाणी, ते पुन्हा पुन्हा तारण्याची गरज नाही. तुम्ही एकदाच पश्चाताप केला, पाप क्षमा मागितली, आता तुम्ही पाप करत नाही, आता तुम्ही स्वच्छ लोक आहात. आणि स्वच्छ लोक जर आहात तर तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो, म्हणून तुमच्या शरीराने तुम्ही देवाचा गौरव करता. आता हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, म्हणून शरीराची फार काळजी घ्यायची, शरीराची फार काळजी घ्यायची. शरीर
याची काळजी याच्यासाठी घ्यायची की शरीर फार डेंजर आहे. शरीराला काय काय लागतं तुम्हाला माहिती नाही. शरीर मोहित लवकर होतं, शरीराला चोचले जास्त आवडतात, शरीराला जे जगातलं पाहिजे ते लवकर पाहिजे असतं. शरीराला पाप आवडतं, आत्म्याला पाप आवडत नाही. म्हणजे शरीरामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. शरीर म्हणतो पाप कर, आत्मा म्हणतो पाप करू नको, कारण की मी तुझ्यामध्ये वस्ती करतो. चुकीच्या गोष्टीपासून टाळतं आणि आपण काय करतो, आत्मा आपल्याला त्या गोष्टी करू देत नाही, पण शरीर ओढ घेतं. आता ज्यांना दारूचं व्यसन आहे ते काय करतात, नाही मला दारू नाही पिली पाहिजे, आता मी देवाचं वचन ऐकलं, मी शुद्ध आणि पवित्र जीवन जगणार. पण शरीर काय करतं, त्याला तलप आणतं, चल पी चल पी. कोणी तंबाखू खातं. आता कधी कधी वाटत नाही की पाळक साहेब ह्या वाटेने जातील, पण अचानक मी तिथून नेतो, काही समजत नाही कसं काय अचानक. आणि अशा ठिकाणी जिथं त्यांना वाटलंच नसेल मी तिथं येईल आणि चालन सरळ लगेच मुलं काय आहे फेकून बिकून लगेच एकदम माझ्या जवळ उभा. बाळासाहेब सलाम. म्हणलं सलाम. काय करता, काय म्हणत होते. नाही म्हणे काय नाही. तमाखू खाता. नाही म्हणे तमाखू नाही खात मी. हात दाखवा. हात द्या इकडं. म्हणलं मी पण खाल्लेली तमाखू. हात घेतला आणि वास घेतला. म्हणलं हे काय. नाही ते जरा तलप लागली. मग तलप लागते. मी म्हणत नाही तलप वाईट आहे, तलप लागते. तलप लागल्यावर म्हणलं थोडा गुळाचा खडा ठेवायचा. गुळ खिशातच ठेवायचं. म्हणलं काढ गुळ, आली आठवण का ठेव, तंबाखू सारखं ठेवायचं. एक आठवड्यात तुमची सुटून जाईल. आणि प्रार्थना करायची. मी तर एका दिवसात सगळं सोडलं. मी सगळ्या दारू पिलो, सगळ्या गावठी दारूपासून त्या फुग्यातली ज्यांनी पिलेली असेल त्यांना माहिती. ताडी पण पिली. ताडीपासून त्या गावठी लय बेकार जीवन जगलो मी. ताडीपासून गांजा पण पिलो मी. गांजा पिल्यावर जागीच बसून राहतो माणूस, डोळे टाईट होतात, ते पण पिलो. माझे मित्र सगळ्या प्रकारची नशा करायला लावायचे, सगळ्या नशा केल्या. फक्त गोळ्या आणि ते इंजेक्शनची नशा नाही केली. पण एकाच दिवशी एकच दिवस आला, एकच, ज्या दिवशी मला कळालं, जिथं मी बसलो होतो तिथून मला वचन आलं. असंच वचन चालू होतं आणि वचन आलं की आपलं शरीर देवाचं मंदिर आहे, याच्यासाठी येशूने मोल देऊन रक्त सांडलेलं आहे. एकाच दिवसात 2003ला एकाच दिवसात सगळ्या सवयी सोडून दिल्या. एकाच दिवसात गुटखा खाल्ला नाही परत, दारू पिली नाही परत, मित्र सुद्धा सोडून दिले. कारण की मला माहित होतं मित्रात गेलो तर मित्र मला काहीतरी देतीलच. मित्र फार भयानक असतात. कारण एकदाच नुसतं लग्नात त्यांच्याबरोबर गेलं तर ते म्हणे अरे काय नुसती भाकर खातो का तू, भाकरच खायची थोडी असते, तंबाखू खायची असते, दारू प्यायची असते. अरे म्हटलं मी सोडलंय सगळं, मला देवाने बदल. अरे कशाचा देव म्हणे, आईश करायची. मला पकडलं होतं त्यांनी. म्हणणे पीच. घरी आलो, गुडघ्यावर प्रार्थना केली. म्हटलं देवा आजपासून हे मित्र माझ्यासाठी बंद. माझा एकच मित्र येशू ख्रिस्त. सोडून दिले मित्र. अरे असे मित्रच काय कामाचे, जे तुम्हाला दारू पाजतात, हां, जे तंबाखू खाऊ घालतात. काही मित्र इतके खोडील असतात ते तुम्हाला खायला देत नाही, तेव्हा पहिली एक पॅक पे आणि मग तुला जेवण देतो. इतके पण असतात. म्हणजे तुमचं आयुष्य बर्बाद व्हावं, तुमचं घर उद्ध्वस्त व्हावं, तुमच्या घरात भांडणं लागावे म्हणून दुष्टात्मा त्यांच्यात घुसतो. म्हणतो खाय तंबाखू, खाय पी दारू, असं कर तसं कर. सवय कशा लागतात माहिती आहे तरुण मुलांना. आम्हाला पहिले ते एक हे भेटायचं, ते काहीतरी असं मिठा मसाल्याचं ते सुपाऱ्या भेटायचं आणि त्या सुपाऱ्या आम्ही चोळून खायचो. काय नाही, सुपारी आहे चोळून खा. सुपारी खाता खाता हळूहळू ते बार खायला लागलो त्या तंबाखूचा. आणि ते खाता खाता मग गुटख्या पुड्या होत्या त्या विमलच्या ह्याच्या, ते गुटखा खायला लागलो. म्हणजे एक सुपारीपासून सुरुवात होते आणि शेवटी कुठं जाते, दारूवर जाते. आणि मग माणसाचं जीवन पूर्ण बर्बाद व्हायला लागतं. सैतान एक दिवस त्या माणसाला संपवून टाकतो. म्हणून आजच वेळ आहे. तुम्ही भाग्यवान आहात. या वयात आम्हाला सुवार्ता समजली नव्हती. या वयात तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात. या वयात तुम्हाला सुवार्ता समजली आहे. आज जर तुम्हाला पश्चाताप होत असेल आणि शंभरोनी स्त्रीसारखं जर कोणाचं जीवन असेल तर आज येशू स्पष्ट सांगतो, शंभरोनी स्त्री बदलली, तुम्हाला पण बदलायची वेळ आलेली आहे. मला बदलायचं आहे आणि चांगलं जीवन जगायचं आहे. आणि प्रभू जे पाणी देत आहे मला, ते पाणी मला स्वीकारायचं आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहूया आणि प्रार्थना